मृत्यू अशी मानवी जीवनात घडणारी घटना आहे की त्यामुळे मनुष्य हादरून जातो. जसं आपल्याच जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला तर आपण किती दिवस अस्वस्थ राहतो याचा विचार करा. इतकंच काय, आपल्या स्वतःच्या मृत्यूची कल्पना आपल्याला कोणत्याही कारणाने आली तर आपण हवालदिल होतो, आपल्याला सुचत नाही. तर मृत्यू ही फार गंभीर गोष्ट आहे, घटना आहे मानवी जीवनातली. तर एक प्रसंग असा मी सांगतो की केवळ मृत्यूचा विचार केला तर जीवन कसं बदलते, आणि ही घटना आहे संत एकनाथ महाराजांच्या चरित्रातली. संत एकनाथ महाराजां फार मोठे संत होते, आपल्याला माहीत आहे. त्यांच्याकडे एक दिवस एक धनाढ्य व्यक्ती आली आणि नमस्कार करून म्हणाली की महाराज, मला माझ्या जीवनात रस वाटत नाही. खरं सांगायचं तर माझा पैसा खूप आहे, घरदार आहे, शेतीवाडी आहे, माझा व्यवसाय खूप जोरात चालतो आणि माझा पैसा भरपूर आहे. मग महाराज म्हणाले, तुला काय कशामुळे जीवनात रस वाटत नाही? तर तो म्हणे की या संपत्तीचा गर्व आल्यामुळे मी अनेकांशी तोडून बोलतो, त्यांचा अपमान करतो. इतकंच काय, माझ्या घरचे लोक देखील माझ्या वागणुकीमुळे त्रस्त आहे आणि ते देखील माझ्याशी बोलणं टाळतात. त्याच्यामुळे आता मला दुःख वाटते आणि काय करावं सुचत नाही. तर एकनाथ माऊली म्हणाले, बघू आपण काहीतरी विचार करू, मी तुला 15 दिवसांनी सांगतो. 15 दिवसानंतर एकनाथ महाराज त्याच्या घरी गेले आणि त्याला सांगितले की मी तुझा विचार केला, पण माझ्या असं लक्षात आलं की तुझा 15 दिवसांनी मृत्यू आहे, तर तू तुझ्या व्यवसायाची विल्हेवाट लावून टाक, काही होईल मला सांगता येत नाही. तर तो श्रीमंत गृहस्थ जरा विचारात पडला आणि एकनाथ महाराज गेल्यानंतर त्यांनी आपल्या धंद्याची व्यवसायाची व्यवस्था लावून दिली. आणि मग त्याला असं वाटलं की आता आपले 15 दिवस तर उरले आहेत, तर आता काय करावं, कमीत कमी आपलं जीवनात ज्या चुका झाल्या त्या सुधरवून टाकाव्या. आणि तो मग त्या सर्व लोकांशी नम्रपणे बोलायला लागला, गोड बोलायला लागला. इतकंच काय, काही जणांची त्यांनी क्षमा देखील मागितली की माझ्या हातून चुका झाल्या, तुम्ही मला क्षमा करा. आणि मग लोकांनाही त्याच्यातलं परिवर्तन जाणवलं आणि घरच्यांचाही त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला झाला. त्याला जीवन सुखावं वाटायला लागलं. 15 दिवसांनी पुन्हा एकनाथ महाराज भेटले आणि विचारलं त्याला की या 15 दिवसात तू किती कटू बोलला? तर तो म्हणे, महाराज तुम्ही मृत्यू सांगितला, मी आता गोड बोलतो आणि माफी देखील मागितली काही जणांची, आणि आता माझ्या मनावरचं ओझं गेलं आहे आणि आज रात्री मी सुखाने मरणार. तर एकनाथ महाराजांनी त्याला धीर दिलं की तू काही असा निराश होऊ नको, तुझा मृत्यू तुझ्या गोड बोलण्याने टळला आहे आणि तू आता फक्त आजपर्यंत जसा या 15 दिवसात वागला तसंच पुढील आयुष्यात वाग. आणि तुला एक सांगतो म्हणे की आम्ही संत मंडळी मृत्यूची कल्पना रोज मनात आणतो, त्याच्यामुळे आमच्यातून धर्माविरुद्ध नीतीविरुद्ध असं काहीही घडत नाही आणि त्यामुळे आमचं जीवन लोकांना चांगलं वाटतं. तर इथपर्यंत मला वाटते की मृत्यूचं जे महत्त्व आहे हे माणसाने विचारात घेऊन कसं वागावं त्याची कल्पना भगवंत 8व्या अध्यायात सांगतात, ते आपण पुढे पाहू.